एका पकड्यात 40,000 एका पकड्यात 40,000 यांचं म्हणणं की कमीत कमी 15 ते 20 पॅकेट आहे. मला माहिती मिळाली की या बीजेपीच्या कार्यालयामध्ये पैसे वाटले जात आहेत आणि हे दुसरं पॅकेट सेपरेट आहे. हे बघा आता हे ओपन आहे म्हणून मी त्याला हात लावतो. हे मतदाराचं नाही पॅकेट आहे, मतदाराचं ते पॅकेट आहे. हे बघा हे पोचवण्यासाठी हे बघा हे आहे ना हे एडीसी बँकेचं इलेक्शन आहे आणि मतदारांनी सांगितलं का इकडे पैसे वाटले जात आहेत. माणसं पोलीस आले आहेत म्हणून सांगतात का वॉरंट टाकवा. हे पैसे पकडल्याची काही हे नाही. कोणाच्या घरात घुसले, अरे एखाद्या ऑफिसमध्ये आम्ही आलाय, मी स्वतः आला तिकडे. चुनाव विधानसभा का हो, महानगर पालिका का हो या फिर टीडीसी बैंक का, भारतीय जनता पार्टी पर हमेशा से एक आरोप लगना लगभग तय है कि चुनाव के 1 या 2 दिन पहले या कुछ घंटों पहले पैसों का वितरण करते हुए उन्हें रंगे हाथ पकड़ा जाता है और उन्हें आरोप लगाया जाता है. इस बार भी वही हुआ हर बार की तरह. इस बार टीडीसी बैंक का चुनाव है, कल 27 तारीख है और उसमें एक तरफ सहकार पैनल खड़ा है, वहीं दूसरी तरफ परिवर्तन पैनल खड़ा है. सहकार पैनल जो बहुजन विकास आघाड़ी और उनके सहयोगी जो पार्टियां हैं यानी भारतीय जनता पार्टी और शिवसेना, ये सभी को मिलाकर एक सहकार पैनल बना है और वहीं दूसरी तरफ परिवर्तन पैनल जो भारतीय जनता पार्टी और शिवसेना को मिलाकर बना हुआ है. कल जो शेयर होल्डर्स हैं उन लोग इस चुनाव में मतदान करेंगे और मतदारों की खरीद फरोख्त की प्रक्रिया चुनाव के कुछ घंटों पहले शुरू हो चुकी है. ऐसा बहुजन विकास आघाड़ी के लोगों का जो है साफ तौर पर आरोप है. उनका कहना है कि उन्होंने रंगे हाथों पकड़ा है पैसे के बैग को और बंडल को और साथ ही साथ टीडीसी चुनाव के जो मतदारों की यादी है उसे इस कार्यालय में पकड़ा गया है. आप ये कार्यालय देखेंगे, ये भारतीय जनता पार्टी का कार्यालय है. यहीं पर जो अभी धमा चौकड़ी मची थी चुनाव के पहले की, ये वही स्थल है. इसी के साथ साथ आपको बता दें, जब पुलिस घटनास्थल पर पहुंची तो भारतीय जनता पार्टी के लोगों ने इसके पहले की तहकीकात किया जाए कार्यालय में, उन लोगों ने उससे पुलिस से सर्च वारंट की मांग कर ली. अब ऐसे में सुनिए कि बहुजन विकास आघाड़ी से निषाद चोरगे की क्या कुछ प्रतिक्रिया रही, वहीं दूसरी तरफ भारतीय जनता पार्टी से क्या कुछ प्रतिक्रिया है. मला माहिती मिळाली की या बीजेपीच्या कार्यालयामध्ये पैसे वाटले जात आहेत. इकडून गेलेला एक माणसाने मला फोन केला. इकडे आपल्या एका मतदार ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदाराने मला सांगितलं की मला असे पैसे मिळालेले आहेत आणि या ऑफिसमधून पैसे वाटले जात आहेत. म्हणून मी डायरेक्ट या ऑफिसमध्ये आलो आणि चेकिंग केली तर एका बॅगेमध्ये भारतीय जनता पार्टीची पिशवी होती. त्या पिशवीमध्ये पाकिटं होती, जवळजवळ 20 ते 25 पाकिटं होती. ती मी काढली. मी पोलीस स्टेशनला फोन केला. मी मीडियाला सांगितलं की असं चाललंय इकडे. त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये आपली ठाणे जिल्हा बँकेची यादी मिळाली. हे तिन्ही प्रूफ आम्हाला मिळाले. म्हणून आम्ही मीडियाला आपले पत्रकार मित्रांना सांगितलं आणि पोलीस स्टेशनला फोन केला. पोलिसांना थोडाफार वेळ झाला असेल, ते पोलीस लोक आले, त्यांनी ते पंचनामा वगैरे करतायत. आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना सगळं सहकार्य करतो, पोलिसांना वगैरे सगळ्यांना सहकार्य करतोय. पण ते सहकार्य करता पंचनामा करण्यासाठी जर आले असताना भारतीय जनता पार्टीचे नेते जर त्या पोलिसांनाच जर असं विचारत असतील की तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का जर एखादा ऑफिसमध्ये येण्यासाठी, तर किती दुर्दनीय गोष्ट आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आपल्या शासनाचं म्हणजे प्रशासनाचे आपले पोलीस अधिकाऱ्यांवरची बोलायची पण काय पद्धत आहे की साधी सरळ गोष्ट आहे. 20 ते 25 पाकिटं होती अंदाजे, आम्हाला माहित नाही 20 ते 25 पाकिटं होती. त्याच्यात आम्ही एक खोललेलं नाही एक पण पॅकेट, पण त्यांनी सांगितलं की त्यात एका पॅकेटमध्ये 40,000 रुपये. आमची मागणी एकच असते दरवेळेस. हे बघा दरवेळेस हेच होते, पैसे पकडले जातात आणि त्याचं काहीच होत नाही. बरोबर आहे. आम्ही तुम्हाला माहिती असेल विधानसभेच्या 1 दिवस अगोदर पण केवढा मोठा विषय झालेला, तेव्हा सगळे पैसे पकडले, त्याचा पंचनामा झाला. आता ह्याचा पण पंचनामा होणार, पण त्याची काय होणार, पुढे काय होणार हे कोणालाच माहित नाही. त्याच्यामुळे आम्ही आमचं कर्तव्य पार केलेलं आहे. बाकी लोकांनी जागृत लोक समज ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मतदारांना समजायला पाहिजे की आपण पैशाने विकले गेलेले पाहिजेत की लोकांच्या कामाने. पहिली तर काय की बहुजनची पहिल्यापासून पद्धत आहे, त्यांना असं वाटते आजही दादागिरी करून सगळं मिळवता येईल, पण लोकांनी दाखवलेला घरचा रस्ता दादागिरी केल्यावर काय होतं. आज जर ती परिस्थिती होती, आज आमचे सरचिटणीस त्यांचं बँकेचं त्यांचं काम असतं ते, त्याबद्दल तुम्हाला सगळं क्लिअर त्यांनी केलेलं आहे. त्या बँकेच्या कामासाठी त्यांनी त्यांच्या बॅग घेऊन आलेले. आता आपल्या कार्यालयात कोण आलं त्यानंतर त्याची बॅग बाहेर ठेवायची ही पद्धत आपल्याकडे नाहीये.
ठीक आहे, त्यांनी काय घेऊन आलं ती त्याच्या बॅगेत त्याच्याकडे त्याचे इन्व्हॉल्व होते, त्याचं क्लेरिफिकेशन त्यांनी सगळं दिलेलं आहे. त्याचे सगळे रितसर ते पुरावे पोलीस स्टेशनला हजर करतील. त्यांनी बँकेतनं कुठल्या यातून पैसे काढलेले आणि काय केलेले ते सगळं त्यांना पुरावे करतील. ही इलेक्शन आहे, ही आम्ही काही इथे कुठल्याही मतदाराला बोलवत नाही. ते बोलतात की एका मतदाराने इथे बोलवलं, एक तरी मतदार सांगायचं की तिकडे बोलवलेलं आहे. दुसरी, इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, चेक करायचा कुठला मतदार इकडे आलेला. जर आला असेल तर इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, आम्ही फुटेज द्यायला तयार आहोत. असा आरोप आहे की या ठिकाणी सगळं डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम सुरू होतं. हरबट डिस्ट्रीब्युशन करायचं ना, कुठल्या मतदाराला गेलं आणि काय दिलंय हे तुम्हीच करायचं, तुम्हीच धंदे करायचे आणि दुसऱ्यावर टाकायचं. ही जुनी झाली सवय, लोकांना समजते. त्यामुळे तुम्ही हे दाखवून काही उपयोगी नाहीये. पोलिसांना जे सहकार्य करायचं आहे ते करतील. त्यांचं जे रितसर त्यांना जे सामान मिळालेलं आहे त्याबद्दल ते माहिती देतील. काही मतदारांनी टीडीसी बँकेचं इलेक्शन आहे आणि मतदारांनी सांगितलं का इकडे पैसे वाटले जात आहेत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवून इकडे पोलीस आले आणि त्यांनी रेड केलेली आहे आणि त्याप्रमाणे पंचनामा करून पाकिटं पकडलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक पाकिटामध्ये 40 ते 37,000 आणि काही पाकिटामध्ये 5,000 रुपये असे 4,04,000 रुपयाची पाकिटं इकडे त्यांच्याकडनं जप्त केलेली आहेत आणि पंचनामा केलेला आहे आणि पोलीस पुढील कारवाई करतात. ज्यावेळी टीडीसी बँकेचं उद्या इलेक्शन आहे आणि असल्या या संध्याकाळी पैसे वाटप करतात. गेल्या वेळी देखील विधानसभेला असंच झालं होतं की पैसे वाटप आहे असं कळालं होतं आणि त्यावेळी देखील पोलिसांनी कारवाई केली होती. आता देखील पोलिसांनी येऊन कारवाई केलेली आहे. आमचे सगळे कार्यकर्ते त्यावेळी होते आणि रितसर पैसे पकडून पंचनामा झालेला आहे. एकूण 16 आणि 5 अशी पाकिटं होती. प्रत्येक पाकिटात काही पाकिटांमध्ये 5,000 होते, काही पाकिटांमध्ये 37,000 होते, काही पाकिटांमध्ये 38,000 होते. असे 4,04,000 असे एकूण टोटल अमाऊंट मिळालेले. आमचा आरोप असाच आहे का हे मतदारांना देण्यासाठी पैसे आणलेले आहेत आणि त्यासाठी मतदारांना बोलून पैसे वाटप होत होतं आणि मतदारांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तत्काळ पोलिसांना कळून योग्य ती धाड टाकलेली आहे. ऐसे में देखना ये होगा कि जो टीडीसी चुनाव के जो मतदार हैं वो कितनी समझदारी दिखाते हैं, क्या वो इस खरीद फरोख्त के झांसे में उलझ कर रह जाते हैं या फिर अपनी सूझबूझ से इस चुनाव में अपने मतदान का हक बजाते हैं।